गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सर्व विद्यार्थ्यांचं मी ऑनलाईन लेक्चरमध्ये मनपूर्वक स्वागत करतोय. इयत्ता 10वीचं आपण इतिहासाचं प्रकरण पाहत होतो. 8वं प्रकरण पर्यटन आणि इतिहास. त्याच्यावर 2 लेक्चर आपण याआधी अटेंड केलेली आहेत मित्रांनो. तिसरं लेक्चर आहे प्रस्तुत आणि या लेक्चरमध्ये आपण या चॅप्टरच्या शेवटाकडे जाण्याचा प्रयत्न करतो. ओके, म्हणजे उगाच आपण पळपळ करणार नाही, पण जनरली या लेक्चरमध्ये याला आपण पूर्ण बघून घेऊया. ओके, चला आपण पर्यटनाची परंपरा भारतातली पाहिलेली होती. पर्यटन म्हणजे काय असतं नेमकं, किंबहुना पर्यटनाचे प्रकार नंतर पाहिलेले होते. आता एक नवीन पॉइंट आपल्याला पुढे पाहायचा आहे, पर्यटनाचा विकास. हा पॉइंट आपल्याला पाहायचा आहे. पर्यटनाचा विकास होणं ही खूप गरजेची गोष्ट आहे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या बाबतीमधून सुद्धा. म्हणून पर्यटनाचा विकास करावा लागतो, कारण देशाची जी अर्थव्यवस्था असते त्या अर्थव्यवस्थेसाठी, तिच्या विकासासाठी, ग्रोथसाठी इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट खूप महत्वाची असते. उद्योगधंदे आणि पर्यटन हा सुद्धा एक उद्योग अलीकडे एक व्यवसाय म्हणून अस्तित्वात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून पर्यटनाचा विकास घडून येणं किंबहुना जाणीवपूर्वक तो घडवून आणणं हे तेवढंच महत्वाचं आहे. कारण जर पर्यटनाचा विकास आपण घडवून आणला तर साहजिकच देशाच्या अर्थव्यवस्थेला फायदा होऊ शकतो, देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भर पडू शकतो. ओके, तर चला पर्यटनाचा विकास आपण पाहतो. अलीकडच्या कालखंडामध्ये आपल्याला माहिती आहे, स्थानिक पासून आंतरराष्ट्रीय पर्यटनापर्यंत पर्यटनाची व्यापकताही वाढत गेलेली आपल्याला दिसून येते. पर्यटनाचे प्रकार पाहिलेत आपण, त्याच्यातलं एक आंतरराष्ट्रीय पर्यटन पण पाहिलेलं होतं, बरोबर. म्हणून एखाद्या देशामध्ये किंवा आपला देश असेल, या देशामध्ये देश आणि विदेशातून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर लोक येत असतात पर्यटनासाठी, काही महत्वाच्या स्थळांना भेटी द्यायला. तर त्या देश आणि विदेशातील पर्यटकांचं उद्बोधन घडवून आणणं गरजेचं असतं. पर्यटनाच्या विकासाचा जर आपण विचार करत असू तर त्यांचं उद्बोधन किंबहुना त्यांचं प्रबोधन म्हणू शकतो आपण. या गोष्टींचा विकास, त्या गोष्टींमध्ये विकास घडवणं किंवा त्यांचं उद्बोधन घडवून आणणं म्हणजे पर्यटन स्थळाची माहिती करून देणं हे खूप गरजेचं असतं. जर पर्यटन स्थळांची माहिती देश विदेशातील लोकांना होत असेल, जर पर्यटन स्थळाची माहिती देश विदेशातील लोकांना होत असेल तर साहजिकच त्या पर्यटन स्थळाकडे सगळे पर्यटक हे आकर्षित व्हायला लागतील आणि आपोआप पर्यटनाचा विकास व्हायला लागेल. तेवढंच म्हणतो. जर पर्यटक आपल्या इकडे येत असतो किंबहुना एखादं पर्यटन स्थळ आहे, त्या पर्यटन स्थळाचा आपल्याला कसा प्रचार आणि प्रसार करावा लागेल. जसं राजकीय पक्षांच्या बाबतीत मी सांगितलंय तुम्हाला, प्रचार प्रसार किंवा निवडणुकांमध्ये एक मुद्दा पाहिला आपण राज्यशास्त्राच्या, तसा प्रचार प्रसार करायचा नाही. पण उद्बोधन घडवून आणणे म्हणजेच एक प्रकारचा त्याचा प्रचार प्रसार होतो. म्हणजे त्याची जी माहिती आहे किंवा त्याच्याबद्दलची जाणीव लोकांमध्ये निर्माण करणे, त्या माहितीचा प्रसार करणे की इथे पर्यटन अशा प्रकारचं स्थळ आहे, त्याच्यामध्ये अशा प्रकारची जाणीव दडलेली आहे, वगैरे वगैरे गोष्टी या ज्या येतात, त्या गोष्टींचा आपण विकास घडवून आणणं गरजेचं आहे, बरोबर. म्हणून पर्यटक असेल, पर्यटकांच्या येण्या जाण्याची व्यवस्था असेल, म्हणजे दळणवळणाच्या सुविधा असतील त्या पर्यटन स्थळाकडच्या, किंबहुना त्यांच्या आरोग्याची काळजी असेल, त्यांची सुरक्षितता असेल, त्यांच्या राहण्या निवासाची सोय असेल, जेवणाची सोय असेल, त्या पर्यटन स्थळावर स्वच्छतागृहांची वगैरे व्यवस्था केलेली असेल, बरोबर, वाहनांची वगैरे सोय केलेली असेल, ह्या अशा प्रकारच्या गोष्टी येतात. या प्रकारचा विकास आपल्याला त्या पर्यटन स्थळाच्या दृष्टिकोनातून करावा लागेल, तरच पर्यटनाचा विकास आहे. कारण प्रत्येक पर्यटन स्थळाचा आपण विचार करत जाऊ, त्याच्यातूनच पर्यटनाचा विकास होत जाणार आहे. म्हणून मुळात इकडे आपण येतोय की बाबा त्या पर्यटन स्थळाकडे आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागेल. मग त्या पर्यटन स्थळासंबंधीची आपल्याला काही माहिती पुस्तिका असेल, त्याच्यावर आधारित काही माहिती सांगणारे काही प्रॉस्पेक्ट वगैरे असतील, किंबहुना त्याच्यावर काही आधारित पुस्तकं वगैरे असतील, त्याचं वर्तमानपत्रामधून काही बातम्या वगैरे छापणे अशा प्रकारची गोष्ट असेल, प्रसार माध्यमाच्या माध्यमातून त्या स्थळाबद्दल प्रचिती लोकांना घडवून आणणे, लोकांना तिकडे आकर्षित करणे वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी असतील. ह्या ज्या गोष्टी येतात, या गोष्टींची डेव्हलपमेंट आपल्याला करावं लागेल. प्लस जे पर्यटन स्थळ आहे त्या पर्यटन स्थळापर्यंत जाण्यासाठी तुमच्याकडून वाहनं असेल, ट्रॅव्हलिंगची व्यवस्था करावी लागेल. देश विदेशातून जर काही लोक येत असतील तुमच्या देशामध्ये तर साहजिकच त्या गाडीचा जो ड्रायव्हर अगदी असतो, त्या ड्रायव्हरला काही भाषा यायला हव्यात किंवा दुभाषांची नेमणूक करायला हवी, मार्गदर्शकांची नेमणूक त्या ठिकाणी करायला हवी, स्वच्छतागृह किंवा तिथे निवासस्थान असेल किंवा तिथपर्यंत जाण्यासाठी रस्ते
किंवा दळणवळणाची साधनं वगैरे उपलब्ध करून देणे, अशा प्रकारच्या काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतील ज्याच्यामुळे त्या पर्यटनाचा विकास होणार आहे मित्रांनो, बरोबर. सोबतच एवढ्या गोष्टी ज्या आहेत तेवढ्या गोष्टी करूनच चालणार नाही आता, तर ते जे पर्यटन स्थळ आहे त्या पर्यटन स्थळाचं विद्रुपीकरण आपल्याला थांबावं लागणार. त्या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी आपल्याला स्वच्छता राखावी लागणार आहे. त्या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी आपल्याला सुशोभीकरण करावी लागणार आहे. त्या ठिकाणी काही मार्केट वगैरे उभं करावं लागणार आहे. या सगळ्या गोष्टी जर अशा करत असाल तुम्ही तर निश्चितच पर्यटनाचा विकास होणार आहे. म्हणून अशा प्रकारच्या अनेक गोष्टी सांगता येतील आपल्याला. ट्रॅव्हलिंग असेल, हॉटेल्स असतील किंवा राहण्याचे लॉजिंग्स वगैरे असतील, स्वच्छतागृह वगैरे असेल, दळणवळणाची साधने असतील, मार्गदर्शक म्हणजे गाईड वगैरे असतील किंवा दुभाषा असेल, चांगले ड्रायव्हर्स वगैरे असतील, बरोबर, इतर सुखसुविधा असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जर उपलब्ध होत असतील तर साहजिकच त्या स्थळाकडे पर्यटक मोठ्या प्रमाणात आकर्षित होत जाणार आहे. ओके. त्यानंतरचा आपण नेक्स्ट पॉइंट पाहतोय मित्रांनो, याच्या पुढचा ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन. ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन. ऐतिहासिक स्थळांचे जतन व संवर्धन ही सुद्धा खूप महत्वाची बाब आहे की जे ऐतिहासिक स्थळ आहेत त्या ऐतिहासिक स्थळांचं जतन आणि संवर्धन होणं गरजेचं आहे. प्रत्येक देशाला एक वारसा लाभलेला आहे मित्रांनो. तो वारसा आपल्याला माहित आहे, भूतकाळातला वारसा आपल्याला आज उपलब्ध झालेला आहे, नैसर्गिक स्वरूपातला आणि काही मानव निर्मित, ज्याला आपण सांस्कृतिक असं म्हणतो. तो प्रत्येक ठिकाणी किंवा प्रत्येक देशाला लाभलेला आहे. नैसर्गिक स्वरूपाचा वारसा आणि सांस्कृतिक म्हणजे सांस्कृतिक आणि नैसर्गिक दोन्ही स्वरूपाचा वारसा जगातील सर्व राष्ट्रांना लाभलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर त्या वारशाचं जतन संवर्धन होणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजेच ऐतिहासिक स्थळांचं जतन संवर्धन होणं गरजेचं आहे, बरोबर. कारण आपण तिसरा चॅप्टर जो उपयोजित इतिहास पाहिला होता त्याच्यामध्ये काही गोष्टी पाहिल्या होत्या मित्रांनो, की वारसा जो आहे आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी ठेवलेला आहे, ज्याच्यातून आपल्याला वर्तमान काळाचं अवलोकन करता येतं, भविष्य काळासाठी आपल्याला त्याच्यातून काही मार्गदर्शक सूचना घेता येत असतात, मार्गदर्शक त्याला बनवता येत असतं. म्हणून तो वारसा आपण जतन संवर्धन केला पाहिजे. आपल्या येणाऱ्या पिढीच्या तो हितावह असतो. म्हणून सुद्धा त्या वारशाचं आपण जतन संवर्धन करणं गरजेचं असतं. मग तो वारसा आपल्याला दोन्ही स्वरूपाचा असलेला पाहायला मिळतो. एक तर तो वारसा नैसर्गिक स्वरूपाचा आपल्याला दिसून येईल, तर दुसरी गोष्ट आहे एक नैसर्गिक स्वरूपाचा आणि दुसरा सांस्कृतिक स्वरूपाचा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा मूर्त आणि अमूर्त स्वरूप अशा प्रकारचे डिव्हायडेशन आपण केलं होतं. म्हणून मूर्त अमूर्त स्वरूपातला पण तो वारसा असणार आहे. तर त्या वारशाचं आपण जतन संवर्धन करणं विशेषत्वानं त्या ऐतिहासिक सांस्कृतिक वारशामध्ये जे ऐतिहासिक स्थळ आहेत मित्रांनो, म्हणजे जो मूर्त वारसा आहे त्याचं जतन संवर्धन करणं खूप गरजेचं आहे. कारण मित्रांनो अलीकडे जर तुम्ही पाहत असाल तर आपल्या देशाला जागतिक स्तरावरचा खूप मोठा ऐतिहासिक स्थळांचा वारसा लाभलेला आपल्याला पाहायला मिळतो. खूप सारी स्थळं आहेत, जसं की 8 आश्चर्यांपैकी जगातल्या एक असलेलं जे आहे आग्र्याचं ताजमहल, ते भारतात असलेलं पाहायला मिळतं, बरोबर. जिथे शिल्पकृतीचा उत्तम नमुना आपल्याला पाहायला मिळतो, वेरूळ लेण्या आहेत जगप्रसिद्ध, जिथे चित्रकृती अगदी प्राचीन कालखंडातली जशाच तशी जिवंत अजूनही असलेली आपल्याला पाहायला मिळते, बरोबर. 1,500-2,000 वर्षापासूनची ती अजिंठा लेणी आहे. त्या अजिंठा लेण्या असतील किंवा नैसर्गिक मध्ये जसं की कास पठार वगैरे असेल किंवा हिमालय असेल, पश्चिम घाट वगैरे असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची वन जंगलं वगैरे आहेत, ह्याच्या सगळ्या गोष्टी येतात. या अशा प्रकारची अनेक ऐतिहासिक वास्तवस्थळं जी नैसर्गिक पण असतील, सांस्कृतिक पण असतील, हा खूप मोठा वारसा भारताला लाभलेला आहे. आणि त्या वारशाचा आधार घेऊन आपण पर्यटनाचा विकास करू शकतो. पर्यटनाची संधी भारतात खूप मोठी निर्माण झालेली आहे, ज्याच्यातून आपल्याला देशीय परदेशीय चलन उपलब्ध होऊ शकतं. त्याचा फायदा भारताच्या अर्थव्यवस्थेला होऊ शकतो. म्हणून त्याचं जतन संवर्धन होणं गरजेचं आहे. पण आपण पाहतो की या ऐतिहासिक स्थळं जे आहेत त्या ऐतिहासिक स्थळांचं आपण विद्रुपीकरण करतोय खूप मोठ्या प्रमाणात. आपल्याकडे एवढा मोठा वारसा आहे, एवढी मोठी ऐतिहासिक स्थळं आहेत ज्याला भेट देण्यासाठी देश विदेशातून लोक येतात खूप मोठ्या प्रमाणावर. आणि मग आपण जर त्या वारशाचं जतन संवर्धन करत असू तर साहजिकच अजून जास्त प्रमाणामध्ये येणारे जे पर्यटक आहेत त्या पर्यटकांची संख्या वाढू शकते. आणि मग पर्यटकांची संख्या जर अजून आपल्याला जास्त प्रमाणामध्ये वाढवायची असेल तर आपण आपल्या वारशाचं जतन संवर्धन करणं गरजेचं. कारण माझ्या देशातील संस्कृतीचा वारसा हा पाहण्यासाठी परदेशातून लोक येतात
ही अभिमानाची गोष्ट आहे, माझी अभिमानाने छाती फुलून येणार आहे. म्हणून परदेशी पर्यटक आकर्षित करावा लागणार आहे. आणि परदेशी पर्यटक जर आकर्षित करायचं असेल तर त्या वारसा स्थळाचं जतन संवर्धन होणं तेवढंच गरजेचं आहे. बरोबर. तर त्या वारसा स्थळाचं जे जतन आणि संवर्धन आपण करतोय त्याचं जे विद्रुपीकरण आहे त्यासाठी विद्रुपीकरण आपण थांबवावं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे किंवा त्याची उपाययोजना आपल्याला एक सांगता येईल. जर आपण आपल्या ऐतिहासिक वारशांचं जतन संवर्धन करत असताना विद्रुपीकरण जर थांबवणार नसेल तर निश्चितच त्याचं जतन संवर्धन होऊच शकणार नाही. ओके. जसं आपण पाहतो की काही झाडांवर नावं वगैरे कोरणे असेल किंवा दगड असलेल्या भिंती वगैरे त्या भिंतीवर कडून नावं लिहिणे, झाडावर दगडानं ठोकून ठोकून कोरून नावं काढणे किंवा गडद रंगाने अनेक ठिकाणी काही नावं लिहिणे वगैरे असेल. तिथेच काही रॅपर्स चिप्स वगैरे कुरकुरे खायचे तिथेच रॅपर्स वगैरे टाकून द्यायचे किंवा पाण्याच्या बाटल्या वगैरे असले तर रिकाम्या कोणीकडे तरी फेकून देणे. ही जे प्रदूषणाची समस्या आपण त्या ठिकाणी वाढतोय, अस्वच्छता जे त्या ठिकाणी निर्माण करतोय, यामुळे सुद्धा त्या पर्यटन स्थळाचं विद्रुपीकरण होताना आपल्याला पाहिलं. म्हणून हे विद्रुपीकरण पण आपण थांबवणं गरजेचं असतं. बरोबर. जर आपण विद्रुपीकरण थांबवणार नाहीये तर त्या ऐतिहासिक वारसा स्थळाचं जतन संवर्धन होणार नाहीये. ओके. तर जोपर्यंत आपल्याला जतन संवर्धन करायचं तोपर्यंत आपण त्याचं विद्रुपीकरण पण सोबत थांबवणं, त्याच्या प्रत्येक गोष्टीसाठी हातभार लावणं गरजेचं असतं आणि त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यासाठी त्यांनी काय सांगितले की आपण शपथ तशा प्रकारची घेणं खूप गरजेची आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. बरोबर. जसं ते म्हणताय की जे काही ऐतिहासिक वारसा स्थळ आहेत तर त्या ऐतिहासिक वारसा स्थळांच्या ठिकाणी किंवा पर्यटन स्थळांची मी स्वच्छता राखीन, त्या ठिकाणी कचरा टाकणार नाही, सोबतच कोणत्याही ऐतिहासिक वास्तूचे मी विद्रुपीकरण करणार नाही. अशा प्रकारची एक शपथ त्या ठिकाणी घ्यायची आहे प्रत्येकाने. जर ती आपण घेतली तर साहजिकच त्या पर्यटन स्थळांच्या ठिकाणी अस्वच्छता निर्माण होणार नाहीये. त्या ठिकाणी त्याचं जतन संवर्धन करण्यास आपल्याला सोयीस्कर बाबी निर्माण होतील. बरोबर. म्हणून असा जो आपल्याला खूप मोठा वारसा लाभलेला आहे, अगदी आपल्या लेण्या असतील किंवा जसं की आपल्याला छत्रपती शिवाजी टर्मिनस किंवा सीएसटी ज्याला म्हणतो छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्टेशन आहे मुंबईचं, हा सुद्धा एक जागतिक लेवलला असलं पाहायला मिळतं. कुतुब मिनार आहे, अनेक किल्ले असलेले पाहायला मिळतात, अजिंठा, वेरूळ, घारापुरी, कारले भाजे अशा प्रकारच्या अनेक लेण्या आपल्याला पाहायला मिळतात. ताजमहल पाहायला मिळतं, कास पठार आहे, हिमालय आहे, पश्चिम घाट आहे. बरोबर. अनेक अभयारण्य वगैरे असलेली आपल्याला पाहायला मिळतात. तर या सगळ्यांचं जतन संवर्धनही होणं तेवढंच गरजेचं आहे. ओके. नेक्स्ट पॉइंट कडे सांगतोय आपण पर्यटन आणि आतिथ्य क्षेत्रातील व्यावसायिक संधी. पर्यटन आणि आतिथ्य क्षेत्रातील व्यावसायिक संधी. पर्यटन व आतिथ्य क्षेत्रातील व्यावसायिक संधी. बघा, पर्यटन हा एक तुम्हाला म्हटलंय मी की व्यवसाय असं म्हणावं लागेल किंवा अलीकडच्या कालखंडामध्ये त्याला एक व्यवसायाचं स्वरूप मिळालेलं आहे. मग पर्यटन आणि पर्यटनाच्या माध्यमातून घडून येणारा आतिथ्य, ओके, याच्या बाबतीमध्ये आपल्याला या क्षेत्रामध्ये व्यावसायिक संधी सुद्धा उपलब्ध झाली. आणि पर्यटन हे इतिहासाला अनुसरून आहे मी म्हटलंय तुम्हाला. बरोबर. म्हणून पर्यटन क्षेत्रामध्ये आतिथ्य क्षेत्रामध्ये व्यावसायिक संधी आहे. पर्यटन एक नवीन रोजगाराची संधी उपलब्ध करून देतोय आपल्याला. आणि ऐतिहासिक पर्यटन सुद्धा, कारण इतिहास हा पर्यटनाचा सगळ्यात मूलभूत घटक आहे. कारण आपण पाहतोय विशेषत्वाने जे ऐतिहासिक स्थळ आहेत, कोणत्याही ठिकाणाला आपण भेट द्यायला जायचंय म्हटलं, कुठेतरी ट्रिप काढायची म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सगळ्यात पहिला मुद्दा उभा राहतो तो म्हणजे ऐतिहासिक स्थळांच्या बाबतीमध्ये. म्हणून आपण ज्या ऐतिहासिक स्थळांना भेटी द्यायला जातो त्याचं जे आपण पर्यटन करतोय म्हणजे तिथे इतिहासाचं उपयोजन होताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याच्या बाबतीमध्ये एक चांगली रोजगाराची संधी उपलब्ध झालेली अलीकडच्या कालखंडामध्ये आपल्याला पाहायला मिळते किंवा उपलब्ध होऊ शकते. आपण ती उपलब्ध करून घेणं गरजेचं आहे, ज्यालाच तर आपण उपयोजन असं म्हणणार आहोत. ओके. मग आपल्याला जे उपयोजन करायचं आहे मित्रांनो, कशाच्या बाबतीत? व्यावसायिक संधीच्या बाबतीमध्ये. कशाच्या बाबतीत? रोजगाराच्या संधीच्या बाबतीमध्ये करून घ्यायचं आहे. तर मग त्याच्यासाठी आपल्याला काही प्रयत्न करावे लागेल. कोणताही जो पर्यटक असतो तो पर्यटक जेव्हा घराच्या बाहेर पडतोय, ओके, घराच्या बाहेर पडण्या अगोदर पासून
खूप साऱ्या गोष्टींची त्याला गरज असते, आवश्यकता असते. मग तो पर्यटक देशी असेल का विदेशी असो. पुस्तकात तर असं सांगितलंय की जेव्हा विदेशी पर्यटक इकडे येणार आहे, ज्या वेळेस तो विमानतळावर पाय ठेवणार आहे त्याच्या आधीपासून त्याला अनेक गोष्टींची आवश्यकता लागते. बरोबर. तुम्ही पर्यटनाच्या निमित्ताने एखाद्या ठिकाणाला भेट द्यायला जाणार आहात किंवा प्रवास करणार आहात, तुम्हाला ज्या सोबत लागणाऱ्या गोष्टी असतील त्या गोष्टी तुम्ही आधीच विकत घेण्याचा प्रयत्न करता. बरोबर. त्या गोष्टी तुम्ही आधीच विकत घ्यायला लागताय आणि त्या गोष्टी तुम्ही विकत घेतल्या म्हणजे तिथे काहीतरी व्यावसायिक संधी उपलब्ध झालेली आहे, कुणाला तरी रोजगाराची संधी उपलब्ध झालेली पाहायला मिळते आपल्याला. बरोबर. मग ज्यावेळेस हे परदेशी पर्यटक येतात किंवा स्थानिक लेवलचे असतील, राष्ट्रीय लेवलचे पर्यटक असतील, त्यांच्या राहण्याची असेल, खाण्यापिण्याची सोय असेल, त्यांच्या निवासाची असेल, ट्रॅव्हलिंगची असेल, तिथे गाईड्स वगैरे असतील. बरोबर. या अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आहेत तिथे व्यावसायिक संधी उपलब्ध. अहो साधी गोष्ट आहे, आपण ज्या वेळेस एखाद्या ट्रिपला जातो त्यावेळेस जरीही आपण फीस भरलेली असली तरी सुद्धा आपल्याला 1,500 रुपयाचा आधी बॅग मध्ये भरून खायला घ्यावं लागतं. बरोबर. म्हणजे तुम्ही निघायच्या आधीपासून चला ही वस्तू घ्यायची, ती वस्तू घ्यायची, चला मॅप घ्यायचा आहे, चला कॅमेरा घ्यायचा आहे, चला दुर्बीण घ्यायची आहे, बरोबर, चला टोपी घ्यायची आहे, चला वगैरे वगैरे आपल्याला सगळं हे सोबत आपण घेतो. हे प्रत्येक गोष्ट आपल्याला विकत घ्यायची असते. बरोबर. म्हणजे इथून आपल्याला तिथे पर्यटनाच्या बाबतीतून एक व्यावसायिक संधी उपलब्ध. म्हणजे ते कुठेतरी तुम्हाला विकत आणायचं आहे ना, ट्रॅव्हलिंग करायची, कुठेतरी निवासाला राहायचंय, बरोबर, नाश्ता करायचा आहे, जेवण करायचं आहे आणि एखाद्याच ठिकाणी तुम्ही ज्या वेळेस भेट द्यायला जात असता मित्रांनो, त्या ठिकाणी त्या स्थळाची माहिती सांगणारा एखादा तिथे गाईड असतो. अहो तो गाईड जो असतो तो गाईड काही तुम्हाला फ्री मध्ये माहिती सांगणार आहे का? त्याची जी फीस असते ती फीस तो गाईड तुमच्याकडून वसूल करत असतो. मग त्या गाईडला सुद्धा तिथे एक व्यावसायिक संधी मिळाली ना. बरोबर. तिथे एक रोजगाराची संधी त्या गाईडला सुद्धा उपलब्ध होताना आपल्याला पाहिजे. म्हणून अगदी त्या गाईड पासून व्यावसायिक संधी उपलब्ध होती, रोजगाराची संधी त्या ठिकाणी उपलब्ध होती हे आपल्याला पाहायला. बरोबर. मग अशा प्रकारचे अनेक, समजा आपण एखाद्या ठिकाणी भेट द्यायला गेला आहात, त्या ठिकाणी त्या प्रदेशाला अनुसरून काहीतरी त्या प्रदेशातील लोकांचं जे काही कौशल्य असेल किंवा त्या प्रदेशातील अनुसरून काही महत्वपूर्ण वस्तू आहे. जसं महाबळेश्वरला गेलो आपण की तिथून लाकडी वस्तू आणेल, काश्मीरला गेलो की तिथून शॉल आणेन किंवा तिथून स्वेटर वगैरे आणून जॅकेट आणेन. बरोबर. विशेष म्हणजे कुंथलगिरीला आलो की तिथून आपण पेढा आणेन, लोणावळ्याला गेलो की तिथून चिक्की आणेन. बरोबर नाही. ह्या अशा प्रकारच्या गोष्टी म्हणजे काहीतरी प्रदेश जो असतो, कोणता तरी एखादा प्रदेश जो असतो, पर्यटन स्थळ जे असतं त्या पर्यटन स्थळाचं काहीतरी एक वैशिष्ट्य असतं. बरोबर. महाबळेश्वरला जर गेलो तर सोबत पुन्हा तिथून आपण स्ट्रॉबेरी पण आणेन, तिथे उत्पन्न आहे किंवा काही वस्तू, जसं की आता काश्मीर म्हणून शॉल आणायची आहे मी म्हणलं किंवा स्वेटर वगैरे आणायचं आहे. बरोबर. ती लोक ती हाताने विणतात लोकांचं. बरोबर. म्हणजे त्या लोकांचं ते कौशल्य आहे, त्या कौशल्यांना व्यावसायिक संधी पर्यटनामुळे मिळते. कारण तिकडे जे पर्यटक मोठ्या प्रमाणामध्ये जातात ते आपल्याला पाहायला. अहो महाबळेश्वर पाचगणी तुम्हाला एडिशन मध्ये पुस्तकात दिलंय. महाबळेश्वर पाचगणी ही थंड हवेची ठिकाणे महाराष्ट्रातली सातारा जिल्ह्यातली पाहायला मिळतात. जर तुम्ही त्या थंड हवेच्या ठिकाणी आपण गेलात तर तुम्हाला तिथे खूप सारे पर्यटक तिकडे आलेले पाहायला मिळतात आणि दरवर्षी लाखोंच्या संख्येने साताऱ्यातील महाबळेश्वर पाचगणी या ठिकाणी पर्यटक जात असतात. मग तिथे गाईड, त्या प्रत्येक ठिकाणाची माहिती सांगण्यासाठी तुम्हाला गाईड लागतो. त्या गाईडची काही फीस असते, त्याला तिथून रोजगाराची संधी, व्यवसायाची संधी उपलब्ध होते. तिथे घोडागाड्या असतात त्याच्यामध्ये बसून ते फिरवतात, त्यांना व्यावसायिक संधी मिळते. बरोबर. तिथे घोड्यावर बसणे असते, एक व्यावसायिक संधी आहे. बरोबर. किंबहुना तिथे काही खाद्यपदार्थ असतात, एक व्यावसायिक संधी. फोटोग्राफर वगैरे असतात किंवा दुर्बीण मधून दूरचा प्रदेश दाखवणारे लोक असतात, त्यांची एक व्यावसायिक संधी आहे. म्हणजे अशा प्रकारची अनेक ठिकाणी व्यावसायिक संधी असलेली आपल्याला. तुम्ही सपोज अजिंठा लेण्याला गेला आहात, जर काही वृद्ध लोक आहेत ज्यांना चालणं शक्य होत नाही तिथपर्यंत, अशा लोकांना खांद्यावर एक चेअरचं अशा प्रकारे एक हे बनवलेलं एक त्यांनी त्यांची ट्रिक्स बनवलेली असते की 4 लाकडांना एक खुर्ची बांधल्या जाते. त्या वृद्ध व्यक्तीला त्या खुर्चीवर बसतात आणि 4 लोक खांद्यावर घेऊन त्यांना सगळ्या त्या लेण्या फिरवून ते आणतात. त्यांना त्या व्यक्तीकडून ते पैसे घेतात, म्हणजे व्यावसायिक संधी आहे. बरोबर. तर अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपल्याला व्यवसायाच्या माध्यमातून मिळत आहे आपल्याला पाहायला. बरोबर. म्हणजे तो पर्यटक ज्यावेळेस घराच्या बाहेर पडतो त्याच्या आधीपासून तर घरी परत येईपर्यंत अनेक गोष्टींची त्याला गरज भासणार आहे. त्या निमित्ताने पर्यटन व्यवसाय किंवा पर्यटन आणि आतिथ्य या क्षेत्रामध्ये व्यावसायिक संधी उपलब्ध झाली पाहायला मिळते.
आता पुणे टू मुंबई रस्त्यावर तुम्ही जर पाहिलं इमॅजिका अलीकडे उभं राहिलेलं पाहायला मिळतं. हे कोणाची पब्लिसिटी करत नाही, लक्षात घ्या. ओके, एक्झाम्पल देते. तिथे एक यात्रेसारखा भाग तो सगळा तयार झालेला पाहायला मिळतो. आता त्याच रस्त्यावर, कारण तिकडे पर्यटक त्या रस्त्याला खूप असतात, बरोबर. त्या लोकांची अर्थव्यवस्था चांगली आहे म्हणून तिथे ते आतिथ्य क्षेत्र तयार झालेलं आहे, बरोबर. पर्यटनाचं स्थळ तिथं उभं राहिलं पाहायला मिळतं. प्रत्येकची पर्यटन स्थळ असतात, त्या ठिकाणी छोटंसं मार्केट उभं राहिलेलं पाहायला मिळतं, व्यापारी संकुल उभं राहिलेलं पाहायला मिळतं. तिथलच्या हस्तकौशल्य त्या लोकांनी बनवलेली असतात. हस्तकौशल्यातून खूप काही वस्तू बनवल्या असतात, तिथे ते प्रदर्शनासाठी ठेवतात. त्यांना एक व्यापारी संधी किंवा व्यवसाय संधी उपलब्ध होती, बरोबर. म्हणून पर्यटन व आतिथ्य क्षेत्रामध्ये अशा प्रकारची खूप सारी संधी आपल्याला उपलब्ध होती, हे आपल्याला दिसून येते, बरोबर. तर अशा प्रकारे खूप साऱ्या साधी गोष्ट आहे की एखाद्या पर्यटन स्थळाला जर आपण भेट देत असू, त्या पर्यटन स्थळाची माहिती सांगणारा माहिती पुस्तक असेल, एखादा ग्रंथ असेल, हे सुद्धा त्या व्यावसायिक संधी आहे त्या प्रदेशातली आपल्याला दिसून, बरोबर. तर अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपल्याला पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महत्व सांगता येतील, ज्या व्यावसायिक संधीच्या बाबतीमध्ये आहे. आता हेरिटेज वॉक म्हटला तर, किंवा त्यालाच आपण वारसा मुसाफिरी असं म्हणतोय. वारसा मुसाफिरी हा एक भाग आहे, म्हणजे हेरिटेज वॉक असं त्याला म्हटलं जातं. याच्यामध्ये काय असतं की जे काही ऐतिहासिक स्थळं असतात, जे काही ऐतिहासिक ठिकाणं असतात, त्या ऐतिहासिक ठिकाणांना भेट देणे, त्याच्यासाठी जो उपक्रम आयोजित केला जात असतो, त्यासाठी आयोजित केल्या गेलेल्या त्या उपक्रमाला आपण वारसा मुसाफिरी असं म्हणतोय. त्यालाच आपण हेरिटेज वॉक असं म्हणतोय. गुजरातमधील अहमदाबाद या शहरामध्ये हेरिटेज वॉक फार फेमस असलेलं पाहायला मिळतं. हैदराबाद, बँगलोर या शहरांमध्ये, पुणे, मुंबई या शहरांमध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हेरिटेज वॉक काय असतं, आणि अमुक एखादी तारीख ठरवली असते आणि त्या तारखेला अनेक इतिहासाची जाण असणाऱ्या लोकांना किंवा इंटरेस्ट असणाऱ्या लोकांना, अभ्यासकांना, तज्ञांना एक तारीख देऊन त्या ठिकाणी त्या तारखेला एका विशिष्ट ठिकाणी बोलवलं जातं आणि तिथून पायी फिरत फिरत त्या वारसा स्थळापर्यंत किंवा त्या ऐतिहासिक स्थळापर्यंत जाऊन पोहोचायचं असतं. मग त्या ऐतिहासिक स्थळाला भेट दिल्या जाते त्या ठिकाणाला, आणि त्या ठिकाणाची माहिती करून घेतल्या जात असते. म्हणून त्या ठिकाणाचा अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून, त्याची माहिती मिळवण्याच्या दृष्टिकोनातून, त्याच्या जिज्ञासेच्या दृष्टिकोनातून, बरोबर, हे हेरिटेज वॉक जे आहे तर वारसा मुसाफिरी ही केल्या जाते, हे आपल्याला पाहायला मिळतं. अलीकडच्या कालखंडामध्ये या वारसा मुसाफिरीला, हेरिटेज वॉकला बरीचशी चालना मिळालेली सुद्धा आपल्याला दिसून येते. कारण ज्याच्यामधून त्या ऐतिहासिक ठिकाण असेल, ते वास्तू असतील, त्या ते संग्रहालय वगैरे असेल, त्याच्याबद्दल आपल्याला खूप सारी माहिती त्या हेरिटेज वॉक अरेंज करणाऱ्या तज्ञांकडून किंवा इतिहासाच्या अभ्यासकांकडून, संशोधकांकडून बरीचशी माहिती मिळत असते, बरोबर. म्हणून हेरिटेज वॉक एक त्याच्यातला एडिशनल मुद्दा आपल्याला सांगता येईल. आता महाराष्ट्र पर्यटनाचा विकास आहे. महाराष्ट्रातील पर्यटनाचा विकास नेक्स्ट मुद्दा. महाराष्ट्रातील पर्यटनाचा विकास. महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक पर्यटनाची स्थळे असलेली पाहायला मिळतात मित्रांनो, बरोबर. खूप सारी आहेत. जसं आपल्याला काही वेगवेगळ्या प्रकारची असलेली पाहायला मिळतात. ऐतिहासिक असलेली पाहायला मिळतात, बरोबर. धार्मिक असलेली पाहायला मिळतात, सांस्कृतिक असलेली पाहायला मिळतात, नैसर्गिक असलेली पाहायला मिळतात, बरोबर. जर आपण ऐतिहासिक मध्ये पाहिलं तर अनेक मध्य काळातले किंवा छत्रपती शिवकालीन अनेक आपल्याला किल्ले पाहायला मिळतात. रायगड असेल, राजगड असेल, सिंधुदुर्ग वगैरे असेल, पुरंदर वगैरे असेल, बरोबर. अशा प्रकारचे खूप सारे किल्ले आहेत. अजिंठा, वेरूळ, कार्ले, भाजे, घारापुरी, पितळखोरा अशा प्रकारच्या अनेक लेण्या आपल्याला, ज्या जगप्रसिद्ध लेण्या आहेत त्या लेण्या असलेल्या पाहायला मिळतात, बरोबर. त्या वेरूळ लेण्यामधून आपल्याला जगप्रसिद्ध एक शिल्पकृती दिसून येते, तर अजिंठ्यामधून आपल्याला जगप्रसिद्ध चित्रकृती पाहायला मिळते, अनुभवता येते, बरोबर. हे पाहायला मिळते. त्याच्याशिवाय आपल्याला जसं शेगाव असेल, शिर्डी असेल, किंवा हजीमलंग वगैरे असेल, किंवा जेजुरी असेल, आळंदी असेल, देहू असेल, पंढरपूर असेल, नांदेड वगैरे असेल, माहूर असेल, बरोबर. ही अशा प्रकारची अनेक जे पर्यटन स्थळे आहेत, तुळजापूर जसं की वगैरे, ही अशा प्रकारची अनेक पर्यटन स्थळं जे धार्मिक क्षेत्रामध्ये मोडलेली आपल्याला पाहायला मिळतात, बरोबर. ज्याचा अमुक धर्माशी संबंध येतो, त्या निमित्ताने ते लोक त्या धार्मिक स्थळाला भेट द्यायला येतात. ते धार्मिक पर्यटन स्थळ असलेले पाहायला मिळतात, बरोबर. पेंच आहे, ताडोबा अंधारी आहे,
दापोली वगैरे आहे, नवेगाव आहे, बरोबर. अशा प्रकारची काही अभयारण्य असलेली आपल्याला पाहायला मिळतात, बरोबर. कोयना आहे, जाळकवाडी वगैरे आहे, ही अशा प्रकारची काही धरणं आपल्याला पाहायला मिळतात, बरोबर, जे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये. किंवा कास पठार असेल, पाचगणी थंड हवेचं ठिकाण वगैरे असेल, कळसुबाईचं शिखर वगैरे असेल, सापुतारा वगैरे असेल, चिखलदरा आहे, माथेरान आहे, अशा प्रकारची काही थंड हवेची ठिकाणे पाहायला मिळतात. तारकर्ली बीच असेल, काशिद बीच असेल, गणपतीपुळे वगैरे आहे, बरोबर, मरीन ड्राईव्ह वगैरे, हे अशा प्रकारची काही आपल्याला पाहायला मिळतात. जी बीचेस आहेत ती बीचेस पाहायला मिळतात, समुद्र किनारे वगैरे आपल्याला पाहायला मिळतात, बरोबर. किंवा बरेचसे जसं की मुंबईचं असेल, नेहरू चर्च असेल, किंवा इंडिया गेट वगैरे असेल, किंवा CST वगैरे असेल, हे अशा प्रकारची स्थळं पण आपल्याला पाहायला मिळतात, बरोबर. नांदेडचा गुरुद्वारा वगैरे असेल, या अशा प्रकारची अनेक स्थळं जी आहेत ती महाराष्ट्रामध्ये आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये पर्यटनाची खूप मोठी संधी उपलब्ध झालेली पाहायला मिळते. महाराष्ट्राची रचना सुद्धा तशा प्रकारची असलेली आहे, बहुविध स्वरूपाची. म्हणून महाराष्ट्रामध्ये पर्यटनाची एक मोठी संधी उपलब्ध झालेली पाहायला मिळते. त्या संधीचा विचार करता महाराष्ट्रामध्ये पर्यटनाचा विकास करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच 1975 मध्ये महाराष्ट्र शासनाकडून MTDC ची स्थापना करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र टूर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन असं त्याला म्हणतो, MTDC म्हणजेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ. याची 1975 ला स्थापना केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि ज्याच्यामधून जी काही महाराष्ट्रामध्ये पर्यटन स्थळे आहेत त्या पर्यटन स्थळामध्ये च्या ठिकाणी जवळपास 45 पेक्षा अधिक ठिकाणी आपल्याला निवासस्थान जे आहेत ते निवासस्थान बांधलेली दिसून येतात. म्हणजे सोप्या भाषेत जे पर्यटक आहेत, आलेले पर्यटक, त्या पर्यटकांच्या निवासाची सोय व्हावी या दृष्टिकोनातून 45 पर्यटन स्थळाच्या ठिकाणी या MTDCने राहण्याची सोय वगैरे करून दिलेली आपल्याला पाहायला मिळते. ज्याच्यामध्ये 4000 पेक्षा जास्त पर्यटक जे आहेत ते 4000 पेक्षा जास्त पर्यटक त्या ठिकाणी राहू शकतात निवासाच्या दृष्टिकोनातून. त्याच्या मार्फत त्यांना दूरभाषा असेल, त्यांना ट्रॅव्हल्स असेल, त्यांना गाड्या वगैरे असतील, किंवा त्यांना राहणे असेल, खाणं पिणं वगैरे असेल, या अशा प्रकारच्या अनेक सोयी त्यांच्या मार्फत उपलब्ध, म्हणजे MTDC मार्फत त्यांच्या त्या संस्थांमार्फत करून दिल्या जाते सोयी ही सगळी. त्याच्यामुळे परदेशी पर्यटकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरं जायची गरज पडत नाही हे आपल्याला पाहायला मिळतं. ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र पर्यटनाचा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. ओके. त्याच्याशिवाय आपल्याला पाहायला मिळतं भारतातलं एक आगळं वेगळं गाव असं त्यांनी म्हटलंय, त्याला पुस्तकाचं गाव असं, पुस्तकांचे गाव. बघा, पुस्तकाचे गाव कोणतं आहे? भिलार आहे. भिलार मित्रांनो त्याचं नाव. कुठे आहे? महाबळेश्वरच्या शेजारी आहे. महाबळेश्वर, पाचगणी याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. ओके. तुम्हाला काहीतरी किलोमीटर वगैरे वगैरे जे काही दिलेलं असेल, ठीक आहे, हरकत नाही. तर महाबळेश्वरच्या शेजारीच, महाबळेश्वर आणि पाचगणीच्या मध्ये हे गाव आहे भिलार नावाचं. ओके. ज्याचं नाव काय? भिलार. त्याला पुस्तकांचे गाव असं म्हटलं जातं. ज्या गावामध्ये भारतातलं पहिलं गाव आहे ज्याला पुस्तकांचं गाव म्हटलं तर, किंवा अशा प्रकारचा उपक्रम राबवणारं गाव. एकूण 30 घरं आहेत या गावामध्ये. किती घरं आहेत या गावामध्ये? 30 घरं आहेत. आणि त्या 30 घरांमध्ये आपल्याला एक एक खोली अरेंज केलेली पाहायला मिळते गव्हर्नमेंट, बरोबर. तर गव्हर्नमेंट कडून जी एक एक खोली अरेंज केलेली आहे त्या लोकांनी ती घरातली एक एक खोली दिलेली पाहायला मिळते. 30 घरातील लोकांनी घरातील एक हॉल असेल किंवा एक खोली असेल मोठी ती दिलेली आहे. त्या ठिकाणी एक मोठं कपाट वगैरे आपल्याला उभं केलं, 2-3 कपाट वगैरे, टेबल चेअर वगैरे, म्हणजे एक लायब्ररीची व्यवस्था 30 घरांमध्ये केलेली पाहायला मिळते. 30 घरांमध्ये अभ्यासिका, त्याला आपण म्हणू शकतो ग्रंथालय आहे, ग्रंथालय आणि अभ्यासिका 2-in-1 आहे, त्याची व्यवस्था 30 घरांमध्ये त्या गावातल्या केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि स्वच्छ सुंदर गाव आहे, छोटंसं गाव आहे. ज्या गावामध्ये स्ट्रॉबेरीचा व्यवसाय केला जातो, जास्तीत जास्त शेती जी आहे ती स्ट्रॉबेरीची केली जाते. म्हणून तर तुम्हाला जे दिलेला सिम्बॉल आहे, पुस्तक दिले आहे आणि पुस्तकाच्या मध्ये स्ट्रॉबेरी दिली आहे, कारण स्ट्रॉबेरीचं उत्पादन विशेष करून घेतल्या जाते म्हणून, बरोबर. तर त्याच्यामध्ये ज्या मराठी साहित्य, त्या मराठी साहित्य, संपूर्ण मराठी साहित्य तुम्हाला तिथे उपलब्ध होतं, बरोबर. ज्याच्यामध्ये मग कथा, एखाद्या घरामध्ये कथेचं लायब्ररी असेल ती पूर्ण तिथे मराठी कथा सापडतील होतात. कथा असतील, कादंबऱ्या असतील, ललित ग्रंथ असतील, चरित्र असतील, आत्मचरित्र असतील, ऐतिहासिक ग्रंथ असतील, भौगोलिक ग्रंथ वगैरे असतील,
अशा प्रकारचं साहित्याला अनुसरून वेगवेगळ्या लायब्रऱ्या त्या वेगवेगळ्या घरांमध्ये त्या तयार केलेल्या पाहायला मिळतात आणि ती दिवसभर पर्यटकांसाठी उपलब्ध किंवा अभ्यासकांसाठी उपलब्ध ठेवल्या जातात, उघडी ठेवल्या जात असतात आपल्याला. तर अशा प्रकारचे एक सुंदर उपक्रम गव्हर्नमेंटने इथे राबवलेला पाहायला मिळतो, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने. आणि देशातलं हे पहिलं गाव आहे असं म्हणता येईल. त्याला पुस्तकाचं गाव कसं आपण म्हणतो, भिलार, याला महाबळेश्वरच्या जवळ असलेलं हे सांगता येईल. ओके, इकडे माहित आहे का तुम्हाला अशा प्रकारचं दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं, बरोबर. तर माहित आहे का म्हणजे तुम्हाला ह्याच गोष्टी दिल्या, अशा काही वेगळं दिलेलं नाहीये. माहित आहे का मध्ये की बाबा महाबळेश्वर पाचगणीचं तुम्हाला मी आताच बोललोय. महाबळेश्वर आणि पाचगणी या ठिकाणी जे आपण फिरण्यासाठी लाखो प्रमाणामध्ये पर्यटक आलेले पाहतो, तर त्या निमित्तानं तिथे एक व्यावसायिक संधी उपलब्ध झालेली आहे. घोडा गाडीतून फिरवणे, घोड्यावर बसवणे वगैरे असेल, फोटो काढणे असेल किंवा काही खाद्यपदार्थ वगैरे असेल, गाईड किंवा मार्गदर्शकाचं काम करणे वगैरे, या अशा प्रकारच्या दृष्टिकोनातून एक खूप मोठा पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे लोकांना त्या पर्यटक आकर्षित झाल्यामुळे हॉटेल व्यवसाय ह्या त्या गोष्टी तर चालतात, पण पर्यटक जे आकर्षित होतात त्यामुळे छोटे छोटे व्यवसाय पण लोकांना तिथे उपलब्ध झालेले आपल्याला दिसून येतात. ओके, त्याच्याशिवाय समजून घ्यासाठी तुम्हाला ऍडिशनल गोष्ट दिली आहे की दर्जेदार ज्या शिक्षण संस्था त्या शिक्षण संस्थांना भेटी देणं म्हणते. त्याच्याशिवाय एखाद्या स्थळाची स्थानिक संस्कृती असेल, त्याचा इतिहास असेल, त्याच्या परंपरा असेल, त्यांच्या ऐतिहासिक स्मारकांना भेटी देणं असेल. त्याशिवाय तेथील लोकांनी मिळवलेले विविध क्षेत्रातील यश असेल ते अभ्यासणं, त्याच प्रदेशातील नृत्य असेल, संगीत असेल, या महोत्सवांमध्ये भाग घेणं इत्यादी उद्देशाने केलं जे पर्यटन असतं त्याला सांस्कृतिक पर्यटन असतं. म्हणजे सोप्या भाषेमध्ये एखाद्या ठिकाणाला भेट द्यायची आणि त्या ठिकाणाला भेट देऊन त्या प्रदेशातील सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, बरोबर. त्यांचे सण, उत्सव, नृत्य, संगीत महोत्सव, तिथल्या वेगवेगळ्या प्रकारच्या कला, तिथलची ऐतिहासिक स्थळं, त्या लोकांचं वेगवेगळ्या क्षेत्रातलं यश वगैरे असेल, त्या लोकांच्या परंपरा, राहणीमान, खानपान, त्यांची जीवन पद्धती, समाज जीवन, या प्रत्येक गोष्टी एखाद्या विशिष्ट स्थळाला भेट द्यायचंय आणि या प्रत्येक गोष्टीची जाणीव करून घ्यायची आहे, ती प्रत्येक गोष्ट समजून घ्यायची आहे त्याच्यामध्ये, बरोबर. ज्याला आपण सांस्कृतिक पर्यटन असं म्हणतो. खाली तुम्हाला एक दोन प्रश्न विचारले बघा. पर्यटनामुळे तुमच्या परिसरात कोणकोणते व्यवसाय निर्माण झाले आहेत असं सांगावं. आता पर्यटनामुळे तुमच्या परिसरात कोणते व्यवसाय निर्माण झाले असं सांगायचं. तुमच्या गावाच्या ठिकाणी, तुमच्या शहराच्या ठिकाणी जर एखादं पर्यटन स्थळ असेल तर त्यानिमित्तानं तिथे कोणती पर्यटन व्यवसायाची संधी तुम्हाला उपलब्ध झाली आहे. तिथे तुम्हाला हॉटेल टाकता येते का, टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा बिझनेस डेव्हलप करता येतो का, त्या ठिकाणी चहा नाश्त्याची सोय करता येते का, तुमच्या हस्तकौशल्यातून बनणाऱ्या वस्तू तिथे विक्रीसाठी ठेवता आलेल्या आहेत का वगैरे, अशा प्रकारचं तुम्हाला सांगता येतं. ते तुमच्यावर डिपेंड आहे. ते तुमच्या याच्यावर डिपेंड असलेलं पाहायला मिळतं, कारण तुमच्या येथे कोणत्या प्रकारचा पर्यटन स्थळ आहे का नाही त्याच्यावर, बरोबर. त्यानंतर पर्यटनामुळे परिसरातील लोकांच्या राहणीमानात कोणता बदल झालेला दिसून येतो. तुमच्या परिसरात जर पर्यटन स्थळ आहे तर त्या पर्यटन स्थळामुळे तुमच्या प्रदेशातील जे लोक आहेत त्या लोकांचं राहणीमानामध्ये काही बदल झालेला आहे का, होणार आहे मित्रांनो. कारण जे पर्यटक वारंवार आकर्षित होत असतात, तुमच्या गावाच्या ठिकाणी जे पर्यटन स्थळ आहे त्या पर्यटन स्थळाला भेट द्यायला जे परदेशी पर्यटक येत असतात, त्या प्रदेशातले पर्यटक येत असतात, त्यांचं राहणीमान, त्यांची भाषा, त्यांचं जीवनमान पाहून त्यांच्या शैलीचा प्रभाव आपल्याला पडायला लागत असतो आणि आपल्या येथील लोकांचं राहणीमान किंवा जीवनशैली ही बऱ्या अंशी बदलायला लागत असते, त्याच्यामध्ये परिवर्तन व्हायला लागत असते, बरोबर. म्हणून साहजिकच तो प्रभाव पडणार आहे हे आपल्याला. ओके, तर मित्रांनो एकंदरीत अशा प्रकारे आपल्याला भारतीय पर्यटनाची परंपरा असेल, पर्यटन म्हणजे नेमकं काय असेल, पर्यटनाचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार आपण पाहिलेले होते, बरोबर. जे आपण एखाद्या स्थळाला भेट देत असतो त्याच्यावरून आपण पर्यटनाचे प्रकार करू शकतो. किंवा काही पर्यटक पाहिलेले आहेत, जसं जैन मुनी असतील किंवा बौद्ध धर्म प्रसारक असेल, गौतम बुद्ध वगैरे असेल, युआन शॉंग असेल, संत नामदेव महाराज, एकनाथ महाराज, रामदास स्वामी असतील. त्याच्याशिवाय आपल्याला परदेशी पण काही बेंजामिन ट्युडोला असेल, मार्को पोलो आहे, इब्न बतुता आहे, गेहार मर्केटर वगैरे आहे. अशा प्रकारचे विष्णुभट गोडसे यांचं माझा प्रवास एक पुस्तक पाहिलं आपण. काही पर्यटनाचे प्रकार पाहिलेले आहेत, जसं ऐतिहासिक असेल किंवा स्थानिक असेल, आंतरराज्यीय असेल, आंतरराष्ट्रीय असेल, ऐतिहासिक असेल, क्रीडा असेल, कृषी असेल, आरोग्य असेल, नैमित्तिक वगैरे असेल, अशा बाबतीतले काही पर्यटनाचे प्रकार आपण पाहिलेले आहेत. सोबतच पर्यटनाचा विकास पण आपण पाहिलेला आहे, कशा प्रकारचा होणं गरजेचं आहे. सोबतच आपण
जे काही ऐतिहासिक वारसा स्थळं लाभलेली आहेत आपल्याला, त्या वारसा स्थळांचं जतन आणि संवर्धन करणं, त्याबरोबर महाराष्ट्रामधलं जे पर्यटन आहे त्या पर्यटनाचा आपण विकास करणं हे पण गरजेचं आहे. आणि पर्यटन व आतिथ्य क्षेत्रातली एक व्यावसायिक संधी याच्याबद्दल पण आपण चर्चा केली. सोबतच काही ऍडिशनल ज्या गोष्टी होत्या मित्रांनो, त्या ऍडिशनल गोष्टींची सुद्धा आपण चर्चा केली. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला पर्यटन आणि इतिहास हा चॅप्टर सांगता येतो. निश्चितच तुम्हाला जर काही अडचणी असल्या तर मला तुम्ही कॉल करा, पण जनरली विचार करता काही अडचणी येण्यासारखा चॅप्टर नाहीये, बरोबर. मी तर हळूवार चर्चा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा, याच्यात एक संधी अजून आहे, मी त्याच्यावर तुम्हाला बोललेलो नाही, बरोबर, की आता समजा एनटीएस लेवलला वगैरे कशा प्रकारचे प्रश्न पडू शकतात, थोडेसे डिफिकल्ट स्वरूपाचे पडू शकतात, बरोबर. मग तुम्हाला काय केलं जाईल की काहीतरी ठिकाणं दिल्या जातील, पर्यटनाची 4 ठिकाणं दिल्या जातील, त्यातले 3 सपोज महाराष्ट्रात असतील, 1 महाराष्ट्राच्या बाहेर असू शकतो, बरोबर. हे तुम्ही हे स्वतःहून मिळवणं गरजेचं आहे. सपोज थंड हवेची ठिकाणी याच्यापेक्षा जास्तीची कोणती आहे, तर किंबहुना काही व्याघ्र प्रकल्प त्यांची नावं सांगा, महाराष्ट्रातल्या व्याघ्र प्रकल्पाची किंवा भारताच्या, बरोबर. अशा प्रकारचं पण सांगू शकता येतं आपल्याला. काही समुद्र किनाऱ्यांची नावं वगैरे सांगा, किंवा हा समुद्र किनारा कुठे आहे वगैरे वगैरे. अशा प्रकारचं खूप सारं विचारलं जाऊ शकतं. वेगळा घटक ओळखा, अचूक शब्द ओळखा, असंगत घटक ओळखा, किंवा हे कोणत्या प्रदेशात आहे, कोणत्या जिल्ह्यात आहे, कोणत्या राज्यामध्ये आहे, कोणत्या देशामध्ये आहे वगैरे. अशा प्रकारचा पण प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. म्हणून तुम्हाला जी काही पर्यटन स्थळं दिलेली आहेत त्याच्या संबंधित तुम्ही काही थोड्याफार प्रमाणामध्ये ऍडिशनल माहिती मिळवणे हे सुद्धा तेवढंच गरजेचं ठरतं एनटीएससीच्या दृष्टिकोनातून. ते पण खूप महत्वाचं आहे. ओके, अशातला भाग नाही मित्रांनो की जेवढ्या तुमच्या समोर गोष्टी आहेत, मी तुम्हाला जे बोललेलो आहे हे काही प्रमाणात एनटीएससीच्या धर्तीवर बोलण्याचा प्रयत्न मी केलेला आहे, पण जास्तीत जास्त एनटीएससीच्या धर्तीवर नाही हे लक्षात घ्या. एनटीएससीचं जे मार्गदर्शन असते थोडंसं हाय लेवलला असतं इथे, पण हे महत्वाचं घ्यायचं. ओके, त्याच्यासाठी जास्तीत जास्त ऑब्जेक्टिव्ह टाईप कडे जावं लागतं, त्या अनुषंगाने ते जावंही लागणार आहे. आणि मला वाटतं ते शक्य होत नाही सगळं, म्हणून तुम्ही अजून पुढे एनटीएससीला म्हणजे याच्यातले परिणाम कशाला नाही, याच्यातले खूप मी तुम्हाला एनटीएससीच्या मार्गावर खूप पुढे नेण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच्यासाठी तुम्ही स्वतः पण खूप सारे प्रयत्न करणं गरजेचं असतं. नोट्स काढायला पाहिजे, शॉर्ट नोट्स काढायला पाहिजे, ऍडिशनल नोट्स ज्या आहेत, ऍडिशनल नोंदी ज्या आहेत त्या आपण करून घेणं गरजेचं असतं, हे आपल्याला पाहिजे. ओके, तर या प्रकारे आपल्याला भारत किंबहुना जागतिक बाबतीतलं पर्यटन असेल आणि इतिहास असेल या बाबतीमध्ये सांगता येईल. काही अडचणी असल्या तर निश्चित तुम्ही मला कॉलवर विचारू शकता. तर थांबूया, धन्यवाद.